स्वागत करते. जिथे कलाकारांबरोबर परीक्षक सुद्धा कल्ला करतात अशा कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आजच्या भागाच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे की यमराज आणि बेबी अंबिये कोणाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहेत चांगले परफॉर्मन्सेस करण्यासाठी, आणि त्याचबरोबर प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. चला तर मग आजच्या परफॉर्मन्सेसना सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या मुलांसाठी बाप वाटेल ती ॲडजस्टमेंट त्याग करायला तयार असतो. असाच एक अभूतपूर्व त्याग इथे कोणीतरी करणार आहे. बघूया कोण काय करतंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रभाकर दा, अरुण दा आणि पूजाचं. रे बस वासरे, आता रडवशील मला. तुम्हाला सगळ्यांना आता सांगायची वेगळी गरज नाही. म्हणजे माणूस जर आपल्या आयुष्यात एकटा असेल तर त्याच्या डोक्यात कसले कसले विचार येतात ना. माझं तर लग्न पण झालं ना, म्हणजे तुम्ही विचार करा. यम देवानो, तुमच्या जवळ रेडा तरी आहे. माझ्याकडे साधा केवढा पण नाही वाज आहे. बेटा, ए बेटा, मला कोणतरी भेटायला आले. अरे हा माझ्या बापसाचा आवाज आहे. अरे बेटा, अरे दरवाजा उघड. अरे वसाऱ्या कवडी खाई आलो. या किती वेळ लावतो दरवाजा उघडायला? हा हा बाजूला हो बाजूला. पप्पा, साधारण माझ्या भेजामध्ये मी सर्च केल्यावर मला आवरच माहिती आहे की हे जे काय तू केलंस ही नववधू करते. नाही माहिती आहे मला शिकवू नको. हल्लीच्या मुली करतील नाही करतील, मी आपला करून घेतील. आहे पद्धत म्हणून. पद्धत. कुठं पप्पा तुम्ही कवराबाई वाटत. अरे मी ना तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन आलेला आहे. मला बायको आणलंय. बायको एक्साइट होऊ नको. बायकोचं काय घेऊन बसला वासाडिया? अरे बायकोपेक्षा वेगळी गोष्ट मी तुझ्यासाठी आणलेली आहे. आता माझ्यासाठी बायकोच महत्वाची आहे. वेगळी गोष्ट मला माहिती. बेटा, अरे बेटा, मी तुझ्यासाठी आई आणलेली आहे. अरे बाळा, एक्साइट होऊ नको. एक्साइट होऊ नको. एक्साइट नाही एक्साइट होतो रे आईसाठी. आता काय करू बेटा? सांग, बोलवतो हा तिला. ये भाग्यवान, ये भाग्यवान, हा माझा मुलगा अथर्व. हा मुलगा आहे? हो माझा मुलगा एकुलता एक. हा सक्का मुलगा आहे का नाही? हा जरा जास्त जुना आहे ना? नाही, तो 43 वर्षाचा म्हणून जुना वाटतोय. बाकी काय जुना फालतुगिरी झाली असेल नाही, काय तर जरा इकडे या. असू द्या. इकडे या. मी नाही एकटच. तुम्ही मला सांगा, तुम्ही लग्न केलेलं आहे होय. त्याच्यात माझं काय सरप्राईज मिळणार मला? होय बेटा. अरे लग्न करायचं बाई माझं आहे का तुमचं? होय बेटा. अरे आज एक जवान बेटा घर में अकेला पडा. अरे मी माझ्यासाठी लग्न नाही केलेलं आहे रे, तुझ्यासाठी केलंय लग्न. कोणासाठी? तुझ्यासाठी. याच्यात माझा काय फायदा आहे? तुझा काय फायदा म्हणजे काय? हिच्यात काय कमी आहे? आता तिच्यात काय कमी आहे जास्त ते मी नंतर बघतो, पण याच्यात माझा काय फायदा ते. बेटा, अरे बेटा, तुला काय सांगू? अरे तुला एकट्याला बघून ना माझा जीव आहे ना, जीव असा तिल तिल तुटतो रे. ते सगळं मनात तिल जर एकदा तोडलं असतं मी. नाही रे, तुला आईची माया मिळावी. अरे हो, बघितलास केवढा एक्साइट होतो आईचं नाव काढल्यावर. केवढा तिल तिल तुटतो याचा कालीन. म्हणून म्हटलं एक वेळ मला लग्न करायला लागलं तरी चालेल, पण तुला आई ही मिळायलाच पाहिजे. बोलला बापा. नाही हे जरा उलट बोललं तर चालणार नाही.
तुला आई मिळालीच पाहिजे. एक वेळ मला लग्न करायला लागलं तरी चालेल. माय डिअर पप्पा, थँक्यू बेटा, थँक्यू. आता मला सांग, हा. माझं हे जे वय आहे ते आईची माया घ्यायचं वय आहे. ए बेटा बेटा हे बघ. Don't touch. तिला सांग माझा काय नेम नाही. हा जो माणूस आहे ना तो रिस्पेक्ट करेल, पण आतला जवान बेटा हे बघ, मुलगा कितीही मोठा झाला ना तरी आईसाठी लहानच असतो रे. मी तुझी आई आहे ना. हा? मी तुझ्या सोबत गप्पा मारेन, तुला छान छान गोष्टी सांगून झोपवेन. हा छान छान गोष्टी सांगून झोपायचं वय आहे माझं. रे मित्रांच्या गोष्टी सांगून माझी झोप उडाले. काय चाललंय पप्पा, काय केलं तू? रे आजपर्यंत म्हणा माझ्या हाताला कधी साधी किलवरची दुरी लागली नाही न तू ही अख्खीच्या अख्खी बदामची राणी घेऊन आला. लाज नाही वाटत? नाही नाही बेटा, तसं नाही. लाज वाटण्यासारखं काय आहे? काय आहे? मी तुझ्यावर नेहमी चिडचिड करायचो तू, आणि मी तुझ्यावर रागवायचा तू काय म्हणायचास? पप्पा, तुम्ही माझ्यावर राग आल्यावर मी कोणाच्या पदरात जाऊन रडू? अरे मग तेव्हा मी 5 वर्षाचा होता, लहान होता, म्हणून मला आई पाहिजे होती. आईच्या कुशीत जाऊन पदरात रडायचं होतं. हो बाबा, हो. मग तोच पदर मी आता हा घेऊन आलेलो आहे. होय, हा पदर. हा हो, काय बोलतो? पदर. होय, यो पदर पदर. माझ्यासाठी? होय. हा घे बेटा पदर. रे पप्पा, हा. हिने पदरचा पंच मारला. पंचकडे लक्ष देऊ नको, तुझ्या आईकडे लक्ष दे रे. रे मला आई बी नको, मला बायको पाहिजे. मला बायको बेटा 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 नाही, बेटा नाही, बेटा नाही ना, बेटा नाही. अरे अरे बायको काय कोणाला पण मिळू शकते रे, पण आई, अरे ज्याला आई नाही ना त्यांना जाऊन विचार त्यांना जाऊन. अरे त्यांना काय तो मला विचार ना, मला विचार. अरे आईची माया मला कधीच मिळाली नाही रे. न मग वासाऱ्या आई तुम्हाला आणायची ना बायको, मला आणायची ना. पाहिजे तेवढी माया घ्यायची. अरे वासाड्या काय बोलतोस? अरे समाज काय बोलत? काय? अरे मुलाला आईची गरज असताना स्वतःसाठी आई आणली. अरे शेण घालेल समाज माझ्या तोंडात. म्हणून म्हटलं त्याग आपणच करायचा. एक वेळ मला लग्न करायला लागलं तरी काय हरकत नाही, पण तुला आई मिळालीच पाहिजे. बेटा हे बघ, मी तुझी आई आहे ना आता. हा? मी तुझी सगळी काळजी घेईन. हा तुला सकाळचा चहा करून देईन, नाश्ता करून देईन, दुपारी जेवायला सरसों का साग, मक्के की रोटी आणि हलवा पण करून देईन. हा पप्पा, तिला सांग माझा खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम नाही. मी एक वेळ अख्खा दिवस उपाशी राहीन. रात्रीचं काय? अरे रात्रीचं काय रात्रीचा काय, फ्रीज मधला जेवण काढायचा, गरम करायचा आणि जेवायचा. रात्रीचा फ्रीज मधून काढून जेवण गरम करून खायचं हा प्रॉब्लेम नाही, माझा यागलाच प्रॉब्लेम आहे. अरे माझं वय झालं तर लग्न कर. मला माहितीये तुझं लग्न का होत नाहीये ते. का होत नाही? हे माझे मला सांगितलं ह्यांनी. काय? समजावून सांग. तुझं लग्न होत नाहीये कारण मुलगी देताना मुलीकडचे पाहून देतात ना. काय देतात? पाहून 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 घेतात. पाहून तुला म्हणजे पाहून मुलगा घेतात. म्हणजे मना बघून घेत. हा. हा. मग ते असं म्हणतात की अय्या हा मुलगा तर सर्कशीतला जोकर सारखा दिसतोय. म्हणजे आता दिसतो तो आहे नाही काय. बरोबर आहे. त्यात शिक्षण कमी. हा म्हणजे जवळपास शिक्षण नसल्यासारखे. त्यात नीट बोलता येत
होत नाही. पप्पा हिला आता आवर नाही, असू दे. मी अजून बोललोय नाही. मी जर बोलायला लागलो तर हिला कौर बोलतोय. बोलू ना. सांगतील नाही जाऊ दे हा असं बोलणारच. आई नाही ना, हो ना. त्यामुळे संस्कार नाही. होय तर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायलॉग पाठ होत नाहीत याला. झाला न म्हणजे मना आई नाही म्हणून माझं लग्न होत नाही हे मी समजू शकतो. होय होय होय. पण माझे डायलॉग पाठ होत नाही ही कोण बोलणारी? ज्याला 2 एपिसोडच आलंय आजपर्यंत मला भक्ती नाही बोलली. ही कोण बोलणारी मला? हे बघ बेटा, आता हे तुला लग्न मान्य करावं लागेल. हा, कुठल्याही परिस्थितीत. हा, चल आता आम्ही लय कंटाळलेलं आहे प्रवासात ना. आता आतल्या खोलीत जाऊन आम्ही झोपतो. चल इकडे. माझी झोप उडवून तुम्ही झोपायला जाणार आहे? अरे नाही बेटा, तुझी व्यवस्था केलीये ना मी. ए बाप्पा इकडे हा. काय केलं व्यवस्था? काय बोलायचं रे, तू म्हणायचंस ना पप्पा मला रात्रीची झोप येत नाही, झोप येत नाही, माझ्यासाठी काहीतरी करा. हा, तुझ्यासाठी सोबत आणलेली आहे. आजच्या रात्री फक्त तू एकटा झोपायचा. बोलतो. उद्यापासून सगळी व्यवस्था तुझी केलेली आहे. कोण आहे कुठं कशी दिसते ती काय सांगतो किती. हा, सांगतो. आई आणले सांगतो. सांग. हिला 2 मुलं आहेत. तिचं काय करू? नाही लहान 2 मुलं आहेत, ओमकारने आदित्य. आता त्या मुलांना हा आता मोठा दादा मिळणार. हा, आणि ती मुलं तुझ्या कुशीत झोपणार. मग माझ्या दादाला झोप लागणार. अरे अरे, हा, काय ग? हा, ए मोठ्या बेट्या, ठरवलंस तू मोठ्या बेट्या? ऐक ना बेट्या, आदित्य आहे ना, त्याला बरोबर 3:30 वाजता रात्री उठवा आणि सुसू करायला घेऊन जा. तू गाडीत करतो ना, पुन्हा तुलाच सगळं आवरावं लागेल. हा? आणि ओमकारची 7ची शाळा असते हा बेटा, हा. त्याला शाळेत सोड हा 7 वाजता. उशीर करू नको. आणि ए वेड्या, काय झालं? आता तू मोठा दादा होणार होय का नाही? आईने केवढी जबाबदारी टाकली तुझ्यावर. हो, आता त्या 2 मुलांचा मोठा दादा, त्यांना गाणी म्हणून दाखवायची, त्यांना झोपवायचं. ओके दादाची आई, हो? चला आतमध्ये रूम मध्ये. चल, आपल्या आता दादाला पारवायची पाहिजे. हा? चल. दादा, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ये, लव यू. आग लागली तुझ्या लव यू ला. काय फालतूगिरी आहे रे? आज माझं लग्नाचं वय न ह्यो माणूस लग्न करून आलाय. किती क्रूर बाप आहे ह्यो माझा ना. त्याच्यात वर 2 पोरा टाकून गेलाय ना. मला कुवारा बाप करून घ्या. मी काय बोलतो, लिस्ट मध्ये याचं नाव आहे ना? मग जरा ते फ्रंटला घ्या, म्हणजे लवकर गेला तर मी लग्न करीन. रे वासरलो, तुम्ही कधी वाजवणार आहे माझ्या माईचा? वा, अरुण दादा, पूजा, प्रभाकर दा, क्या बात आहे. म्हणजे नुसता जुमाकुळ. मग यमराजा, हा काय म्हणणं आहे आपलं? बेटा, तुला एवढंच सांगणं आहे की तू लग्न कशासाठी करतोस? थोडक्यासाठी लग्न करू नको. तू लग्न केल्यानंतर जो किराणा भरणार आहेस तो संपेपर्यंत मला ह्याला खरं तर परफॉर्मन्स बघून अशी उचलण्याची इच्छा झाली, घेऊन जावं असं वाटलं. पण त्याचं नाव अरुण कदम आहे. ते मरुण कदम असताना तर ताबडतोब मी उचलला असता. वा वा वा, काय पंच आहे या, वा काय पंच आहे. वा वा, क्या बात आहे. कोठारेंकडे रोल आहे, मी त्यांना नंबर देते तुझा. नक्की नक्की तुला कास्ट करतील. त्यांच्याकडे सध्या बऱ्याच मायथॉलॉजिकल सिरियल्स आहेत. नक्की रोल निघेल. हा, आणि मिस्टर मरुण, आपलं सॉरी मिस्टर अरुण, तुमच्यासाठी एक ऑफर आहे. एक माझ्याकडे बाई आहे, तिची बायपास करायची आहे. नाही म्हणजे 45ची बाई आहे, ती पासिंग करता करता तिचं लग्न राहून गेलंय. तर ती तुम्हाला सूट होईल. काय काय वाटतं तुम्हाला? माझ्याकडे काय बघतोय, होय म्हणून टाका आता. हा, म्हणजे तिच्या बरोबर तुमचं पण पासिंग फिक्स. गॉड ब्लेस यू. मस्त मस्त परफॉर्मन्स, मस्त.
पहिला अरुणला देणार आहे. हे शिंग मिळालेली आहेत. खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू. अंशुमान विचारे याच्या फास्ट बोलण्यामुळे एरवी स्किटमध्ये वगैरे तर प्रॉब्लेम होतातच, पण त्यापेक्षा जास्त काय गोष्टी झाली आपण ते बघूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंशुमान आणि भक्तीचं. मौसम नसताना स्किट करू जजेस नसताना मग तुम्ही लोक हसताना आता उठताना बसताना. हॅलो हॅलो कदम पटकन केबिन मध्ये या. कोणाला पाठवतंय? मिस भक्ती? नको 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 तिला नको. तुम्हाला माहिती आहे का, ती जेव्हा इथे इंटरव्ह्यूला आली होती ना तेव्हा तिला प्रश्न विचारला होता तुझी बर्थ डेट काय. ती काय म्हणाली? 1 ऑक्टोबर. म्हटलं कुठलं वर्ष? म्हणते दरवर्षी. अरे हिची अक्कल हसते हे करून. तिलाच पाठवत आहे. बरं ठीक आहे. नंबर काय तिचा? कनेक्शन नंबर काय? ओके ठीक आहे ठीक आहे. तिचा एक्सटेन्शन नंबर काय? बरं बरं. 1 हॅलो 143. ईश्य काय ईश्य बोलताय? प्लीज भक्ती ताबडतोब केबिन मध्ये या. ईश्य बोलताय नॉन सेन्स. याशी संयमानं बोलायला पाहिजे. इकडे संयम हा इकडे यम. काय होणार काय माहिती आयुष्यात. गोचिरी लाज लाज रे बाई मी होणार नवरी. गोड गोचिरी लाज लाज रे बाई मी होणार नवरी. गोड गोचिरी लाज लाज रे बाई मी होणार नवरी. होणार नवरी होणार नवरी. अहो इकडून बोलणं केलं म्हणे. अहो कालपर्यंत सर होतो आज डायरेक्ट अहो. आणि काय फेन्सडीच कॉम्पिटिशनला आलाय काय? अहो काय बोलते? अहो काय काहीतरीच काय. हा अहो सराव करते मी असं बोलण्याचा. कसला? आता सर नाही सराव. हे बघा इथे तुम्हाला सराव करायला नाही, ते अकाउंट टॅली झाले की नाही हे विचारायला बोलवलं, कळलं? टॅलीचं राहू द्या हो. आणि हे काय तुम्ही अजून ऑफिस मध्ये काय काम करत बसलाय? म्हणजे उद्या लग्न आहे ना आपलं. हे बघा मिस भक्ती, एक वेळ आपल्यामध्ये विवाद होऊ शकतो, विवाह नाही, कळलं? असं बोलू नका हो. तुम्ही फक्त माझ्या ऑफिस मधल्या एम्प्लॉई आहात, कळलं ना? नसते केलं असतं, ऐकलं ना तुम्ही? नॉनसेन्स. तुम्ही फक्त माझ्या एवढंच ऐकू आलं मला. बाकीचे सगळे शब्द लागण्यामध्ये निघून गेले. पुन्हा बोला ना. तुम्ही फक्त माझ्या ऑफिस मधल्या एम्प्लॉई आहात. यू आर जस्ट 143. आता काय झालं? मी पण 143 2. हो मी एक्सटेन्शन नंबर सांगितला, रिपीट काय करताय? 2 म्हणून. ईश्य हा? 143 काय फक्त एक्सटेन्शन नंबर नाहीये, मा? जादूचे प्रेमाचे शब्द आहेत. आय हा? लव्ह हा? यू. हा? 1 4 3. हो, काय बोलता तुम्ही? सुरुवातीपासून तुमच्या मनात हेच होतं ना, म्हणून तुम्ही मला मुद्दामून एक्सटेन्शन नंबर 143 असा दिलात. हो की हो नाही? नाही 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 ऍक्च्युली ती 143 ची केबिन छोटी आहे, कोणी जागा घेत नव्हतं म्हणून तुम्हाला दिली. ओ भलता अर्थ लावू नका हो, तुम्ही काय बोलताय? अहो, भलताच अर्थ काय? त्या यमाच्या रेड्याला जरी विचारलं ना 143 चा अर्थ काय, तरी तो म्हणेल आय लव्ह यू. हं? हो की नाही रेड्या? ए, हो की नाही यमराज? हो हो, म्हणजे मी रेड्याला 143 असं म्हटलं ना की तो रेडी. ए, तिच्याशी काय बोलताय? माझ्याशी बोला. हे बघा मी तुमच्याशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. अहो, का? का म्हणजे काय? तुमच्यासारख्या बावट मूर्ख मुलीशी मी लग्न करू? हो, हे बघा. असू दे काय वाटेल ते बोला तुम्ही मला, पण आपलं ते असं अंतर ठेवून वागू नका तुम्ही. म्हणजे असेल मी बावळट, नसेल मला काय अक्कल, हे बघा. पण तुमच्या सगळ्या हिंट मला कळतात आणि म्हणून मी लाजते.
म्हणजे हिला मी जेव्हा हॅलो 143 म्हटल्यावर तिकडून ही महामाया ईश्य म्हणते, मला येस सर ऐकू येतं. म्हणजे हिचा पण माझ्यासारखा बोलण्याचा प्रॉब्लेम आहे की काय? ईश्य येस सर, ईश्य सर, ईश्य सर, ईश्य सर. बरोबर आहे, जवळ आहे. बघा आम्ही बोलते बघा, मला 143 म्हणायचं, आय लव्ह यू म्हणायचं नाहीये, कळलं ना? मग मला सुद्धा इश्यच म्हणायचं, येस सर म्हणायचं नाहीये, कळलं ना? हो काय बोलताय तुम्ही? नको आणि तुम्ही परवा माझ्या अंगावरती हा कागदाचा बोळा फेकून मारलात प्रेमाने आणि मला म्हणालात, भक्ती यू आर गॉर्जियस. त्याचं काय? हे बघा, गॉर्जियसचा अर्थ मला न कळणार का, मी काय अरुण कदमकडे इंग्रजी शिकत नाहीये, कळलं ना? मी गॉर्जियस नाही म्हटलं, गॉन केस म्हणालो. यू आर गॉन केस, गॉर्जियस नाही. गॉन केस, गॉर्जियस. गॉन केस, गॉर्जियस, सारखंच आहे. वा 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 अंशा. हिच्या बरोबर स्पीड कमी करायला पाहिजे, जाम लफडे होतील सगळी. हे बघा, तो गोळा मी तुम्हालाच मारला. गोळा नाही बोळा. हा तोच तो बोळा. गॉन केस मी मुद्दाम मारला. तुम्ही वाटेल तर काढू नका, सांगतोय. तेच मला आता वाटेल त्या अर्थ लावण्याचा सुद्धा कंटाळलेला आहे. एकदा आपलं लग्न झालं ना, म्हणजे आपण एकमेकांशी डायरेक्ट बोलू शकतो. असं आडून आडून आपण किती दिवस बोलणार आहोत? काय अडून सगळं ते कॅन्सल करा मनातलं जे काय ते. असं कसं कॅन्सल कर? माझे पप्पा खूप मुश्किलीनं तयार झालेत. तुम्ही आता अजिबात आडकाठी करू नका आपल्या लग्नामध्ये. बघा, वाटेल ते बोलू का, तू कळलं ना? त्या दिवशी माझे पप्पा आले होते ऑफिसमध्ये, तेव्हा तुम्हाला बॉसचा फोन आला होता. हा मग? तेव्हा कशाला ताडकून उभे राहिला खुर्चीवरून आणि असं लालगोट्यासारखं कशाला बोलत होता त्यांच्याशी? अरे तो माझा बॉस आहे, मी उभाच राहून बोलणार का बसून बोलणार? हो, पण माझे पप्पा काय म्हणाले माहितीये का? काय? हा असला मिंदा आणि लालघोटेपणा करणार जवळ मला नकोच आहे. बरं झालं, कॅन्सल करा, मूर्ती त्याचा. नाही नाही, असं कसं कॅन्सल झालं? असं कसं कॅन्सल झालं? मी पटवलं ना त्यांना. पटवलं म्हणजे? हो. मी पप्पांना म्हणाले, अहो पप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका. लग्न झालं ना की अंशू नोकरी सोडूनच देणार आहे. हो, हो. नोकरी सोड देणार आहे? हे काय मी लिहून आणलं ना. काय राजीनामा? हो. सही करा तुम्ही त्याच्यावरती. लग्नाच्या आधी आपण जोडीनं देऊ हा राजीनामा. अगं मूर्ख मुली, 7 वर्ष घासून घासून या पदापर्यंत पोहोचलो, तर राजीनामा द्यायला काय ग? आणि राजीनामा देऊन काय भीक मागू का मी? काहीतरी का भीक कशी मागायला हवी मी यांना? मग गावाकडे सगळी पप्पांनी सोय करून ठेवली आपली. 4 घाणेत आपले तेलाचे. तेलाचे घाणे? मज्जा आहे बाबा एका माणसाची. 4 घाणे ओढते कोण? अंशू शिवाय आहेच का? MBA केले ते घाणा ओढायला काय? त्याला काय चाललं, मी काय घाणा ओढू MBA करून? बरोबर झालं, मला आठवलं. हे घ्या 12,000. कसले 12,000? अहो नाही का, त्या दिवशी तुम्ही मला 2 लाख रुपये कॅश दिले होते अलंकारसाठी. अरे हा, ते अलंकार कंपनीतून माणसं आली. हो, पण ते वाउचरवर साईन केलं ना तुम्ही? अलंकार कंपनी? हा. वाउचर? हा. नाही. मग अहो तुम्ही ते आपल्या लग्नाच्या अलंकारसाठी दिले होते ना. अगं भावाने म्हणजे 2 लाखाचे दागिने घेतलेस की काय तू? काय केवढे घाबरताय? मी केवढी बावळट आहे का 2 लाख रुपये दागिन्यांवर खर्च करायला? नशीब. मी फक्त 1.25 लाख रुपयाचेच दागिने घेतले आणि मग 50,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये कार्यालयाचं भाडं भरून टाकलं. आणि ऍडव्हान्स मध्ये पार्लरचे सुद्धा पैसे देऊन टाकले. आणि असे 13,000 रुपये किरकोळ मध्ये खर्च झाले आणि हे 12. 12च्या भावात घातलंस मला तू. अगं वाट लावलीस तू सगळी, वाट लावलीस का माझी. थँक्यू सांत्वन केल्याबद्दल. सांत्वन नाही करत आहे, माप घेतोय कोर्टचं. माफ केलं? माफ केलं म्हणजे हे काय नाही, त्यांनी सांगितलं ना, झाली सगळी तयारी हो, झाली. झाली, फंडीचे पैसे दिले, डेकोरेशनचे पैसे दिले, हो. दिले ना. नाही नंतर परत लफडी नको, कारण सगळं मलाच करायचंय ना. हे सगळं तुम्ही एकटं करताय? हा मग आता बघ ना, बघा किती मार्केटमध्ये बदल झालेत बघा. कसा काय कुणावर विश्वास ठेवला? मलाच करावं लागलं सगळं. काय बोलताय माणूस? उद्याच्या उद्या सूट आला पाहिजे बरं का. एक वेळ मी मरेन, पण तुझ्याशी लग्न नाही करणार मी. हा, ए रड नको. ए रडताना बावट दिसतोस तू. जास्त बावट दिसतोस. सांगा. हे बघा साहेब, तिने आता एवढा खर्च केला तर लग्न करून टाका ना, नंतर आयुष्यभर रडायचंच आहे. ए, तुझ्या मला तर मी अजिबात लग्न करणार सांगू तुला. लग्न करणार नाही म्हणजे नाही. हे काय कोणाला दाखवू ते पुढे? हा कोण? ओ काय रडू नका तुम्ही. इकडे या. काय? माझा प्रेमाचा सल्ला ऐका. आपण दाबून कशाला सांगते हात? अहो
अशी मूर्ख बावळट बायको जर तुम्हाला मिळत असेल ना तर यासारखी सुवर्ण संधी नाहीये. आणि त्यातल्या त्यात जर तिला व्हॉट्सअप ते फेसबुक सोशल मीडियातलं काहीही कळत नसेल ना तर असा तर गोल्डन चान्स तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये मिळणार नाही. काय म्हणताय? हे फार कमी होत चाललंय हो. सगळ्या बायकांना व्हॉट्सअप आणि फेसबुक मधली माहिती आहे त्याच्यामुळे सगळं पितळ उघडं पडतं. मग करू म्हणताय? आणि हो गाडी घेतल्या घेतल्या चौथ्या दिवशी टोल नाक्याला बोनट तोडणारी बायको नाही भेटत आजकाल. वरून सगळं दिसतं मला. मी पण विचार केला की आपण करूयाच लग्न. एक मिनिट अंशू हे घे तुमच्या मुलाच्या जन्माचा दाखला. आता काय म्हणता तुम्ही? ज्या स्पीडने तुम्ही लग्न करताय ना ते मुलाचा दाखला आधीच घेऊन टाक ना. थँक्यू. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. मी काय म्हणतो आपण आता आईला पटकन फोन करूया, नाश्कावरून यायला पाहिजे तिला. नाही काही गरज नाही त्याची. म्हणजे? अहो बँडवाले ऑलरेडी निघालेत नाशिकवरून टेम्पो घेऊन. हो सासूबाईंना ते टेम्पो मध्येच टाकणार आहेत. अगं बाई हो त्या कार्यालयात पोहोचले पण असतील. चला लवकर चला चला. आता आईला टेम्पोत टाकलंय. हो, चला. अगं आईला टेम्पो. तर यमराज आणि बेबी अंबिये उचलणार काय यंदा म्हणजे कसा काय वाटला परफॉर्मन्स यांचा ते ठरलंय ना आपलं. तुम्हाला सांगू का मी हसून हसून मेलो. आणि यमाच्या भाषेत सांगायचं तर एक फास्ट क्लास कॉमेडी. क्या बात है, क्या बात है. वाह 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 वाह. और ये भक्ति बेटा है ना इसको तो मैं रोहित शेट्टी के पास भेजने वाली हूँ. क्या हो रहा है? अरे वो गाड़ी तोड़ने वोड़ने में माहिर है ना तो ये अपनी खुद की गाड़ी तोड़ती है. और परफॉर्मेंस भी आपने तोड़ू परफॉर्मेंस दिया. क्या बात है अंशु भक्ति. अंशु बेटा तू इसमें सिंगम दिख रहा है. और ये भक्ति है ना ये चिंगम दिख रही है. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही बसू शकता. थँक्यू. थँक्यू. मित्र हो हल्ली लोक कुठले क्षण सेलिब्रेट करतील काही सांगता येत नाही. म्हणजे इकडेच बघा ना एक मुलगा त्याच्या वडिलांचे अंतिम क्षण सेलिब्रेट करतोय. मग बघूया ते नक्की काय करतायत ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर, नम्रता, श्याम आणि योगेशचं. श्याम हा अरे तो तिथं लोड दिसतोय का तू दे रे पाटकन लिपाय माझी. ना तो लोड नाही मग तो ऑक्सिजन सिलेंडर आहे हो. लोड तुम्ही आहे माझ्या जिंदगानीवर. आता हसायला काय झालं? हसत नाही रे खोकतोय मी. बरं नाना काळजी घ्या काळजी. असं म्हणतो हा छोटाच बरं मग हा. आणि पाणी जास्त टाकणे तर जडजड होते पहिल्यासारखं होत नाही आता. ते काय करा नाही आज धरलाने हे बोलस काही अहो ऐकस काही नाना हा तब्येतीची दारो घ्या. आता काळजी माझी मलाच घेणार ना भो. कित्येक दिवस राहिले माझे. गेले 3 महिने तुम्ही हेच सांगून राहिले हा. हो. तुम्ही जायची एक कन्फर्म डेट द्या बरं. माझ्या धंद्याचे खोटे होते ना हो यंबो हा. कवाय जाई हाऊ माले वाटास आज दकी जाई काल दिन दकी जाई पण हाऊ तर त्यानं दकाडी राहना भलता टिंग्या मारस हो. तुम्ही काही राहना मी काय बोल राहिनो. तुम्ही धुळ्याचे का हा ओळखलं तुम्ही. नेऊ उचलून नेऊ. नाही हो मला नका उचलू ना. यांना उचला यांना. ओ तुम्ही जाण्याची कन्फर्म डेट द्या बरं. ए श्याम श्याम अरे बाप आहे रे मी तुझ्या. अरे बापाची शेवटची इच्छा तरी विचारणार रे. नाना तुम्ही काळजी करू नका. काय? तुमची शेवटची इच्छा आहे ना मी पूर्ण करणार आहे. असं तुम्ही म्हणत होते की तुम्ही बोलता सर्वसाधारण आयुष्यात जगले
तुमच्यावर कोणी काहीच रचलं नाही हा. तुमच्यावर कमीत कमी कोणीतरी पोवाडा तरी रचला पाहिजे हा. ना पोवाडा सोडा हो तुमच्या आयुष्यावर अख्खा अल्बम बनवणार आहे मी आता कशाला खोकून राहिले आता खरोखर हसतोय रे मी. कळतच नाही हो तुमच्या काय चालू आहे ते बरं आता ते ऑर्केस्ट्रावाले येऊन राहिले असं? अल्बम बनवणार हा. तेव्हा दांगडो करू नका नाही. आणि तोपर्यंत राहा मध्येच गचकू नका बरं आता येतील ते तो बेचारे बिना सहारे तो बेचारे बिना सहारे घसा फोड फोड कर गारे आता कुणीतरी आम्हा शोध्या रे ए, श्याम. अरे भिकारी आले बाहेर 2-4 रुपये दे द्यायला. अहो, ते भिकारी नाहीये नाही? ते भलते भारी आर्टिस्ट आहेत हे हा. वेलकम वेलकम वेलकमच माझ्याकडे पटकन आवरं काय ते. अरे काय रे तुम्ही दोघच आम्ही दोघं गायला आलोय ना बाकीचं उचलायला येतील थोड्या अरे कसे बोलून राहिले पाहिजे हे. अरे तुम्ही दोघच कसे असं विचारतो बाकीचे कुठे अरे ते काही वादक किदक त्या शेवा अरे असं असं करणारे असतात ना ते कुठे ते. नाही नाही आमच्या दोघांचाच ऑर्केस्ट्रा आहे चला सुरू करा बरं तुम्ही भाई और बहनों जिंदगी एक उत्पलदत है जिंदगी एक उल्कापात है जिंदगी एक उल्फत है इस उल्फत में आप गिर तू राव देणार रे ठीक है भाई और बहनों आज से जे आपले उत्सव मूर्ती आहेत नानासाहेब गेले गेले नाही रे हे गोले अजून आहे मी गोले गोले माहिती का नानासाहेब तुला? बोले हा. यांचं अख्खं आयुष्य आम्ही अभ्यासलं आहे त्यांनी आयुष्यात काय काय केलेलं आहे ते आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत आणि ते मांडण्यासाठी येणार आहेत जी हा भाई बहनो बहुती फिंकर बहुती सुरीले गायक जिनका नाम है अमित कुमार एक बार जोरदार ताली अमित कुमार के लिए सुहानी जी सुर ए श्याम आतमधून डब्यात वासन घेऊन ये, तिच्या पोटात मुरडा आला पाय. ना ती सूर लावून राहिली तुम्ही गुच्चूपटा बरा 1 2 3 4 हे जे गाणं आहे ते नानासाहेबांच्या जीवनावर आहे बालपण ते तरुणपण त्यांनी एक्झॅक्टली काय केलं या रसिक प्रेक्षकांच्या समोर आम्ही मांडणार आहोत निळ्या निळ्या पडत्या पल्ल्या नाना रोज जातो चाकण्याला मीठ मिळते तिथे रोज जातो हे श्याम अरे हे चुकीच्या गौराईने रे काहीतरी हे! निळ्या निळ्या पडद्या मागे नाना रोज जातो चाकण्याला मीठ मिळते तिथे रोज जातो शाळेतल्या पडवीत हात भट्टी लावी पिऊन चेहरा त्याच्या सुजतो नाना झिंगतो नाना ओकतो नाना ओकतो नाना नाना ओकतो हातात आली नानाच्या देशी दारूची बाटली दारू खाली सांडली ती नानाने दाटली लव यू सुहानी थँक्यू थँक्यू श्याम अरे मला सांग मी शाळेमध्ये हातभट्टी लावायचो हे यांना कोणी सांगितलं रे मीच सांगितलं अजून कोण सांगणार आहे मी तुमची ती जुनी ट्रंक बघितली अहो तुम्हाला काही लाज आहे का हो? तो फोटो सापडला मला त्यावेळेस शाळेच्या गणवेशात देशी दारूच्या दुकानासमोर वॉटर बॅग मध्ये दारू पिऊन राहिले होते हो तुम्ही पोलिसांनी तुम्हाला पकडला तो फोटो बघितला मी
आणि ती शाळेची पाटी असते ना ती अभ्यासासाठी असते. हा. या माणसाचं नाव लिहून 3 अँगलने खचाखच फोटो काढले होते. एवढा वायबार आहे माणूस तू, तरी मी तुमच्या एवढं केलं. माझ्या तुमच्या बद्दलच्या काय भावना आहेत ना ते आता या पुढच्या गीतातून हे सांगणार आहेत. सांगा. एक लाथ मारू तो टबुम 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 टबुम. एक लाथ मारू तो नाना बर जाए इंश्योरेंस मुझे मिल जाए नाना नहीं मरा तो उसे जहर दिया जाए जहर दिया जाए ओ नाना नहीं मरा तो उसे जहर दिया जाए जहर दिया बंगर बंद कर रे. हे श्याम, त्यांचे एक ठीक आहे रे, तुम्ही नाचतो का रे कुशाल? तुला काही लाज आहे का? अरे जरा तरी बरं गाणं म्हणा ना रे माझ्यासाठी. चांगला. हो हो करतो करतो. आम्ही तुमच्या आयुष्याचा अभ्यास करता करता एक वेगळंच चॅप्टर आमच्या समोर ओपन झालं. हो, एक यांचं जुनं प्रकरण आमच्या समोर आलं. कोणता? निमा खरा. त्यावर एक गाणं तुमच्या समोर पेश करतो. निमा निमा खरात नाना मागे लागला जोरात लफड ऐन भरात. लफडे नव्हतं रे ते, लफडे नव्हतं रे, प्रेम होतं रे ते माझं प्रेम. प्रेम होत भरात पण साला बाप होता घरात. तिला घेऊन शेतात तिला घेऊन झुडपात कुकचिक कुकचिक हा करतो. निमा निमा खरात निमा निमा खरात मागे लागला जोरात ऐन भरात पण बाप होता घरात. तिला घेऊन शेतात तिला घेऊन झुडपात कुकचिकू कुकचिकू हा करतो. नाना नाना निमा खरात नाही, तुमची निमी लाकडा गेली मासनात. नाना केलं काय? गंगाजल घ्या गंगाजल घ्या. ओ यम भाऊ धन्यवाद हो, तुम्ही नेलं यांना. ठरलेला गाणं सुरू करा भाऊ तुम्ही आता. तेरी मेहरबानिया तेरी कदरदानिया तेरी मेहरबानिया तेरी कदरदानिया. काय मग यमराजा कोणाकोणाला उचलणार? हं? दोघांची गाणी मला खूप आवडलीत, पण ऐकताना असं वाटलं ना, अमित कुमार आणि सुहानी, तुम्ही जर माझ्या रेड्यावर गाणं केलं नाहीत आत्ताच्या आत्ता, तर मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला उचलून घेऊन जाईल तिकडे. ओके डन. 1 2 3 हा काळा काळा रेडा आहे मोठा लबा याची काळी काळी शिंगे या मला आवडी फार. पाठीवर बसता हायम दिसतो विनोदी फार. काळा काळा रेडा यमाला आवडत वाव, यमाला तर खुश केलं. तर बेबी अंबियाचं काय म्हणणं आहे? अरे माला तर बेहद में चारों को पासिंग दिलाऊंगी और वो खास करके वो लड़की है ना नवा नवा. हाँ उसको गाने का पासिंग दूंगी मैं. ओ वाव वाव. गाने में पासिंग. गाने में कैसा होता है पासिंग? अरे यार रहमान जी है ना, उनको कोरस बहुत लगता है, तो कोरस मतलब पासिंग ही हुआ ना गाने का. क्या बात है, क्या बात है.
सुद्धा सगळे छान दिसताय, तुम्ही बसू शकता. केस घालायला विसरू नकोस. आता इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर आपल्याला कळणार आहे की आपले यमराज स्वर्गातल्या परफॉर्मन्सेससाठी कोणाला सिलेक्ट करतायत आणि त्याचप्रमाणे आपले प्रेक्षक परीक्षक कोणाला निवडतायत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. आणि आता इथे नेहमीप्रमाणे वेळ झाली आहे प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे हे जाणून घेण्याची. आणि मी मंगल मूर्ती ब्रास बँडचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मंचावर आमंत्रित करते. आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे. प्रभाकर सर, अरुण सर आणि पूजा मॅडम. तुम्ही बसू धन्यवाद. शकता. थँक्यू. आणि आता मी यमराज आणि बेबी अंबिये तुम्हाला इकडे बोलवते. Yes. तर मग काय आता कोणाकोणाला वरती घेऊन जाणार स्वर्गात? हा, काही ठरलंय का? तुम्हाला खरं सांगू का, मी इथे कोणालाही घेऊन जायला आलेलो नाहीये हो. हो, अहो अहो तिकडे स्वर्ग आहे, पण तुम्ही इकडे पृथ्वी तलावर हास्याचा स्वर्ग निर्माण केलेला आहे. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वा. मी निरोपी आहे हो, मी निरोप घेऊन आलोय वरनं. मला लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, मच्छिंद्र कांबळी, सतीश तारे यांनी एक निरोप दिलाय. ते म्हणतायत की ही सगळी कलाकार मंडळी आहेत ना, ही विनोदाचे बादशाह आहेत, 101 आहेत. यांचं टायमिंग सॉलिड आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला, भारताला, जगाला तणावमुक्त करतायत. त्यांना हसवतायत. त्यांना दीर्घायुष्य दे. वा. हा निरोप मी घेऊन आलोय हो. अरे अरे एक मिनिट, म्हणजे ती सगळी मंडळी आमचा शो तिकडे पाहतात? मग तिकडे आम्ही ते वूड डाउनलोड करतो ना. आणि अहो आम्ही तिकडे असलो तरी वी आर टेक्नो सेव्ही. तर मग यमराज आणि बेबी अंबिये बेस्ट परफॉर्मर कोण आहे? आम्ही शब्दातनं नाही, आम्ही कृतीतनं दाखवतो. तुम्ही ओळखा. ऍक्टिंग. Yeah. बरं, आता पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही परत नका येऊ. का? हा, म्हणजे तसंच ठरलंय ना की तुम्ही दर आठवड्याला वेगवेगळी कॅरेक्टर्स बनून येणार आहात. असं, तर असं, यमराज असं. आणि बेबी अंबिये तुम्ही नका येऊ, कोणीतरी वेगळे बनून या. म्हणजे त्याची उत्सुकता आमची ताणली गेली की पुढच्या आठवड्याला तुम्ही कसं येणार आहात. माझी खात्री आहे की तुम्हाला सुद्धा याची उत्सुकता असणार आहे. त्यामुळे पुढचा भाग बघायला विसरू नका. दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर बघायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे.